मित्रो नमस्कार. मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि आपण बघतात जन अभियान न्यूजचा रोखोक हा विशेष कार्यक्रम. मित्रो, मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भातल्या चर्चा अजून संपायला तयार नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जवळपास 60 दिवस होत आहेत, 2 महिने होतात. तरीही अद्याप विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी मागणी करूनही मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही. आपल्या आणि सर्वांच्या हे लक्षात आलं असेल की धनंजय मुंडेंना ज्या पद्धतीने सरकार, धर्मप्रतिष्ठानं आणि त्यांचे पाठीराखे ज्या पद्धतीने त्यांची पाठराखण करतायत, पाठीशी घालतायत, त्यावरून तरी हे लक्षात यावं की राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तीनं कितीही अपराध करावे, परंतु त्यांच्यावर कारवाईसाठीचा बडगा मात्र उगारला जात नाही. हे वास्तव या निमित्ताने आपल्याला स्वीकारावं लागेल. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरं तर या प्रकरणाच्या सुरुवातीलाच बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं, त्या ठिय्या आंदोलनानंतर काही सरकारी चक्र फिरली आणि वाल्मिक कराड आणि इतर सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येमधील आरोपी जे आहेत त्यांना अटक झाली. अजूनही एक आरोपी फरार आहे, तो अटक होत नाही. आणि सर्वात प्रमुख मागणी जे या सगळ्या आंदोलनकर्त्यांची आणि महाराष्ट्रातल्या आक्रोश करणाऱ्या जनतेची आहे, ती मागणी आहे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मंत्रिमंडळातून अजित पवारांनी घ्यावा, मुख्यमंत्र्यांनी घ्यावा आणि कुठल्याही दबावाच्या व्यतिरिक्त एक निष्पक्ष चौकशी, एक खुल्या मनाने चौकशी व्हावी, अशी या सगळ्या आंदोलनाची, आक्रोश मोर्चांची प्रमुख मागणी होती. मध्यंतरी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ह्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख जे आहेत अजित पवार त्यांना भेटल्या. धनंजय मुंडेंचा या प्रकरणात कसा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग आहे याचे पुरावे त्यांनी दिले. तरीही धनंजय मुंडेंवर कुठलीही कारवाई झाली नाही. उलट अजित पवार असे म्हणाले माध्यमांशी बोलताना की आता ह्या ज्या काही पुरावे आहेत ती मुख्यमंत्र्यांना देणार आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिले की नाही हे याचे कुठलेही प्रमाण अजून आपल्यासमोर किंवा माध्यमांसमोर आलं नाही. परंतु धनंजय मुंडे मात्र मंत्रिमंडळात जैसे ते आहेत. हे सगळं असताना परवा अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंचे आणखी काही कारनामे उघड केले, पुराव्यासह मांडले. खरं म्हणजे अंजली दमानिया यांनी पुरावे मांडताना असं सांगितलं की 2024 मध्ये म्हणजे मागच्या वर्षी धनंजय मुंडे हे वर्षभरासाठी महाराष्ट्राचे कृषी मंत्री होते आणि वर्षभराच्या कृषी मंत्रिपदाच्या काळात ज्या खरेदी प्रक्रिया, निविदा प्रक्रिया धनंजय मुंडेंनी राबवल्या, त्या निविदा प्रक्रिया राबवताना त्यात किती मोठ्या प्रमाणात अफरातफर, दिरंगाई, घोळ, भ्रष्टाचार हे सगळे कांड केले, हे पुराव्यासह त्यांनी मांडले. शेतकऱ्यांसाठी ज्या 4-5 योजना होत्या, त्या योजनांमध्ये शेतकऱ्यांना काही लाभाच्या वस्तू देण्यासाठी ज्या खरेदी झाल्या त्या खरेदी त्यांनी मांडल्या. उदाहरणार्थ नॅनो युरिया असेल, नॅनो DPA बॉटल असतील, बाजारात मिळणारी 92 रुपयाची बॉटल 220 रुपयामध्ये कशी खरेदी झाली, त्याचा लाखोच्या संख्येनं महाराष्ट्र शासन जेव्हा एखादा खरेदी करते तेव्हा ती खरेदी किती लाखोच्या संख्येत असते आणि मग त्याच्या मागे पैसा सुद्धा तेवढाच असतो. 4-5 योजना सांगितल्या त्यांनी. नॅनो DAP जे 522 रुपयाला बॉटल असते ती 590 रुपयात कशी घेतली, यात 88 कोटी रुपयाचा कसा घोटाळा झाला. बॅटरी ऑपरेटेड स्पेअर जे असतात, स्पेअर पंप, ते पंप मार्केटमध्ये 2450 रुपयाला मिळणारा हा बॅटरी ऑपरेटेड स्पेअर पंप 3400 म्हणजे 3400 रुपयाला कसं मुंडेंनी खरेदी केलं. 2,36,427 असे बॅटरी ऑपरेटेड स्पेअर पंप खरेदी करण्यात आले. तर म्हणजे एवढ्या बल्क खरेदी जेव्हा होते तेव्हा बाजारभावात जी किंमत असते त्या किमतीपेक्षा कितीतरी पट कमी किमतीनं ती खरेदी करावी लागते.
ते तत्व या ठिकाणी पाळण्यात आलं नाही. कापूस साठवणूक करणाऱ्या बॅगा ज्या विकत घ्यायच्या होत्या, त्या बॅगा 500 रुपयाला मिळणारी जी बॅग आहे ती मोठ्या प्रमाणावर त्यात सुद्धा कसा घोळ झाला, हा सगळा घोळ त्यांनी पुराव्यासह मांडल्यानंतर निविदा प्रक्रिया जी राबवल्या गेली, त्या निविदा प्रक्रियेत त्यांनी स्पष्ट म्हटलं की धनंजय मुंडेंचं जणू काही हे ठरलेलं होतं की या सगळ्या योजनांचे कंत्राट आपल्या जवळच्या माणसांना, बगलबच्च्यांना द्यायचे. हे आधी ठरवून त्यांनी आधी कच्चा माल घेण्यासाठी म्हणजे 16 मार्चला या सगळ्या कंत्राटदारांना पैसे दिले आणि मग त्यांच्या 9 एप्रिलला आणि 23 एप्रिलला त्या निविदा निघाल्या. निविदा निघण्याच्या अगोदर स्वतःचे सगळे कार्यकर्ते, बगलबच्चे सेट करण्याचा हा मार्ग मंत्रालयात जो सुरू असतो, हे धनंजय मुंडेच करत नाहीत. हे आतापर्यंतचे सगळे मंत्री आणि ह्या ज्या पद्धतीचे राजकीय सत्ता चालवणारी जी माणसं आहेत ती या पद्धतीची सगळी बदमाशी करतात. यामध्ये ते कागदोपत्री सगळं दिसते आहे. 16 मार्चला या सगळ्या लोकांना, जवळच्या लोकांना पैसे दिले आणि 9 एप्रिल आणि 23 एप्रिलला जर त्याच्या निविदा निघत असतील तर याचा अर्थ अगोदरच या सगळ्याचे योजनांचे कंत्राट कोणाला द्यायचे, कोणाकडून किती पैसे खायचे हे आधी ठरलं होतं. तर म्हणजे सगळं नियमबाह्य आहे. हा सगळा कच्च्या चिठ्ठा जेव्हा अंजली दमानिया यांनी बाहेर काढला तेव्हा अतिशय बेशरमपणे धनंजय मुंडेंनी त्याचा खुलासा केला आणि असं सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सह्या होत्या. तर म्हणजे अंजली दमानिया यांनी ते आधीच सांगितलं की हे आधीच्या तारखांमध्ये मुख्यमंत्र्यांची, अर्थमंत्र्यांची सही कशी घेतली गेली, अर्थमंत्र्यांची जेव्हा सही दिसली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सही केली. अर्थात हे सगळं वरिष्ठ नेत्यांच्या, मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनं हा घोटाळा झालेला आहे. हे आता यात लपून राहिलेलं नाही. जवळच्या माणसांना ऍडजस्ट करायचं आहे म्हणजे त्या टेंडर प्रक्रियेमध्ये काही दुरुस्त्या सुद्धा केल्या. सरकार पातळीवर हे नेहमीच चालत असते. जेव्हा आपल्या माणसांना काही गोष्टींचे लाभ द्यायचे असतात तेव्हा मग ही सत्ताधारी माणसं नियमांमध्ये दुरुस्ती करतात, कायद्यांमध्ये दुरुस्ती करतात. हे आतापर्यंत चाललेलं आहे. गेली 12-13 वर्ष मी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर म्हणून तिथे मुंबईत काम केलं. त्याच्यामुळे मंत्रालयाच्या जेव्हा अधिवेशन सुरू असायचं तेव्हा त्या वार्ताहर गॅलरीत मी पूर्ण वेळ बसून असायचो. अनेक कायद्यांमध्ये छोट्या छोट्या दुरुस्त्या कुठल्या कोणाच्या फायद्यासाठी होत आहे हे विरोधी पक्षाचे आमदार अनेकदा येऊन आम्हाला सांगत होते की ही दुरुस्ती जी आहे ती अमुक अमुक प्रकल्पाच्या, अमुक अमुक कंत्राटदाराच्या फायद्यासाठी होते आहे. परंतु भ्रष्टाचार सुद्धा करायचा, पण तो कायद्यात बसून त्याच्या पळवाटी शोधून करायचा, अशा पद्धतीची ही सरकारी पद्धत गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात आहे. त्याच्यामुळे महायुती सरकार सुद्धा त्याला अपवाद नाही. अत्यंत बेशरमपणे ज्या पद्धतीने खुलासे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी केले, हे सगळ्या मी नियमात बसून केलं, तर त्याची महाराष्ट्रातल्या जनतेला अत्यंत चीड आलेली आहे. काहीही करून सत्तेवर बसून राहायचं, सत्तेला मुंगळे जसे गुळाला चिटकून राहतात त्या पद्धतीने चिटकून राहायचं आणि उलट एका विदुषीनं या पद्धतीनं आरोप केले तर तिला बदनामिया वगैरे वगैरे त्यांच्यावर अत्यंत खोचक असे शेरे पास करायचे. या पद्धतीचं हे सगळा कार्यक्रम धनंजय मुंडे करतात. तर म्हणजे आजच धनंजय मुंडेंना म्हणजे गुरुवारी वांद्र्याच्या कोर्टाने मोठी चपराक मारली. करुणा मुंडे हे त्यांच्या ज्या पहिल्या पत्नी होत्या त्या पत्नीला अधिकृत पत्नीचा दर्जा त्या वांद्रे न्यायालयाने दिला आणि धनंजय मुंडेंना आदेश दिला की 2 लाख रुपये पोटगी देण्याचा आदेश सुद्धा पारित केलेला. परंतु बेशरम माणसाला याची कदाचित पर्वा नसते. ते आणखी काहीतरी बहाणे काढून अत्यंत बेशरम पद्धतीनं या सगळ्या गोष्टींचे समर्थन करतील. एका बाजूला सत्तेला चिटकून राहण्याचा मोठ्या प्रमाणावर अट्टहास करायचा आणि दुसऱ्या बाजूला असहयोग्य सरपंच जे आहेत संतोष देशमुख, त्यांची ज्या निर्घृण पद्धतीनं आणि ज्या अमानवीय पद्धतीनं हत्या करण्यात आली, त्या हत्यारांना फाशी व्हावी अशी वर तोंड करून मागणी सुद्धा करावी, या पद्धतीचं दुहेल वर्तन ही माणसं करतात. तेव्हा अशा या सगळ्या सत्ताच्या ठिकाणी चिकटून बसलेल्या माणसांची चीड आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. आणि सर्वात कडी अशी की धर्मक्षेत्र आणि धार्मिक क्षेत्रात, आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांनी तर म्हणजे अशा माणसांची बाजू घ्यायची नसते. भगवानगडांचे महंत जे स्वतःला न्यायाचार्य म्हणून घेतात ते नामदेव शास्त्री महाराज यांनी ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंची
बाजू एखादा पेड सर्वंट किंवा कार्यकर्ता सारखी त्यांनी उचलून धरली, लावून घेतली. भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी 100% आहे या पद्धतीची बाजू घेतली. ती बाजू सुद्धा भगवानगडाप्रती आणि नामदेव महाराज शास्त्री यांच्याप्रती लोकांची श्रद्धा जी होती त्या श्रद्धेच्या ठिकऱ्या उडवणारी ठरली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि त्यांच्या परिवारानं भगवानगडावर जाऊन नामदेव शास्त्रींची बाजू घेतली, सगळं समजावून सांगितलं आणि स्वतःला न्यायाचारी म्हणून घेणाऱ्या या महंतांनी, नामदेव शास्त्र्यांनी पुन्हा लगेच युटर्न घेतला आणि सांगितलं की आता आम्ही या सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत. म्हणजे तुम्ही बोलता काय, तुम्ही करता काय, स्वतःला न्यायाचारी म्हणून घेता आणि कुठलीही बाजू समोर न येता न्याय देऊन मोकळे होता. जेव्हा धर्मसत्ता, राजसत्ता, सामाजिक सगळे गोष्ट बाबी त्या सगळ्या भ्रष्टाचाराच्या बाजूनी प्रचंड प्रमाणावर संघर्ष करताना दिसतात, तेव्हा न्यायासाठी आक्रोश करणाऱ्या माणसांना न्याय मिळेल की नाही हा असा भला मोठा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो. अंजली दमानिया असतील किंवा इतर सामाजिक क्षेत्रातली माणसं असतील की जे जात पात धर्म वर्ण याच्या वर उठून विचार करतात आणि खरोखर अन्यायाच्या साठी न्याय मागण्यासाठी, अन्याय झाला त्याच्यावर न्याय मागण्यासाठी महाराष्ट्रभरातले लोक आक्रोश मोर्चे काढतात, एकत्रित येतात. परंतु धर्मसत्ता, राजसत्ता जेवढ्या कठीण आणि गेंड्याच्या कातळीपेक्षा निब्बर झालेल्या असतात की तरीही अशा व्यवस्थांना न्याय मिळेल की नाही हा मोठा प्रश्न आपल्यासमोर निर्माण झालेला आहे. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण ज्या पातळीवर असाल त्या पातळीवर, म्हणजे तुम्ही पत्रकार असाल, तुम्ही सामाजिक कार्यकर्ते असाल, तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असाल, या सगळ्यांच्या प्रती, या सगळ्यांच्या बाबत तुम्ही आम्ही किती संवेदनशील आहोत हे दाखवून देण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या सोशल मीडियावर असतील, तुम्ही ज्या क्षेत्रात ज्या माध्यमात काम करत असाल त्या माध्यमांमध्ये हा आवाज उठवला पाहिजे. आणि धनंजय मुंडे किंवा इतर जे लोक आहेत हे निमित्त मात्र आहेत. अशा प्रकारच्या प्रवृत्ती या संतांच्या महाराष्ट्रात, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा प्रवृत्तींना राजाश्रय, समाजाश्रय, जातीचा आश्रय, धर्माचा आश्रय मिळू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आपण ते सगळे मिळून करूयात एवढा संदेश आता या आपल्या व्हिडिओतून आहे. मित्रहो, आता पुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित या व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा. तोपर्यंत नमस्कार.